नमस्कार मित्रांनो, ही कथा त्या काळाची आहे जेव्हा पृथ्वी नव्याने निर्माण झाली होती. महादेवाची पत्नी माता सती, तिचे वडील दक्ष यांनी प्रज्वलित केलेल्या यज्ञ अग्नीत गेल्यानंतर मरण पावली. क्रोधाने महादेव तिच्या नश्वर अवशेषासह विश्वात भटकू लागले. जिथे जिथे पाऊल ठेवले तिथे तिथे सर्व काही राग झाले. संपूर्ण विश्वाला आपत्तीपासून वाचवण्यासाठी भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. पण तुम्हाला माहिती आहे का की सतीच्या शरीराचे अवयव पृथ्वीवर पडले तिथे तिथे शक्तिपीठाची स्थापना का झाली आणि आज ही शक्तिपीठे कुठे अस्तित्वात आहेत? देवी भागवत पुराणानुसार 108 शक्तिपीठे आहेत. देवी गीतेत 72चा उल्लेख आहे आणि देवी पुराणात 51 प्रमुख शक्तिपीठांचा उल्लेख आहे. ही केवळ भारतातच नाही तर विविध देशांमध्ये पसरलेली आहेत. यापैकी 41 भारतात, 4 बांगलादेशात, 2 नेपाळमध्ये, 2 पाकिस्तानमध्ये आणि 1 श्रीलंकेमध्ये आहेत. चला तर मग या प्रत्येक शक्तिपीठांना एक एक करून भेट देऊया आणि आईचे आशीर्वाद घेऊया. पण कमेंट सेक्शनमध्ये खऱ्या भक्तीने जय माताजी नक्की लिहा. पहिले शक्तिपीठ म्हणजे हिंगलाज शक्तिपीठ, जे पाकिस्तानच्या कराची पासून सुमारे 125 किलोमीटर ईशान्येस बलुचिस्तान प्रांतातील हिनोल नदीच्या काठावर नूर पर्वतावर आहे. आई हिंगलाज भवानी यांचे पवित्र मंदिर अजूनही येथे अस्तित्वात आहे. असे मानले जाते की देवी सतीच्या डोक्याचा वरचा भाग येथे पडला होता आणि या जागेला उदयवीर कुटकी असेही म्हणतात. दुसरे शक्तिपीठ म्हणजे पाकिस्तानच्या कराची मधील शुकल स्टेशन जवळ असलेले शार्क शक्तिपीठ. असे मानले जाते की देवी सतीचा एक डोळा येथे पडला होता, म्हणूनच या जागेला महेशमर्दिनी म्हणून ओळखले जाते. माता सतीचा दुसरा डोळा हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे पडला होता असे देखील मानले जाते. तिसरे शक्तिपीठ म्हणजे सुगंध शक्तिपीठ, जे बांगलादेशाच्या सिकारपूर पासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर सोद नदीच्या काठावर आहे. असे मानले जाते की देवी सतीचे नाक येथे पडले होते आणि येथे तिची पूजा माता सुनंदा म्हणून केली जाते. चौथे शक्तिपीठ अमरनाथ शक्तिपीठ आहे. ते जम्मू आणि काश्मीर मधील अमरनाथ पहलगाम येथे आहे. असे मानले जाते की देवी सतीचा गाल येथे पडला होता आणि तिला येथे माया म्हणून विराजमान केले आहे. हे ठिकाण भगवान शिवाच्या प्रसिद्ध अमरनाथ गुहेसाठी देखील ओळखले जाते, जिथे तिला मा माया आणि भगवान त्रिसांदेश्वर म्हणून पूजले जाते. पाचवे शक्तिपीठ हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात स्थित श्री ज्वाला देवी शक्तिपीठ आहे. असे मानले जाते की देवी सतीची जीभ येथे पडली होती आणि तिला येथे सिंधवा किंवा अंबिका म्हणून पूजले जाते. हे शक्तिपीठ त्यांच्या शाश्वत ज्वलंत ज्वालांसाठी प्रसिद्ध आहे, ज्या दैवी शक्तीचे प्रतीक मानल्या जातात. 6वे शक्तिपीठ जालंधर शक्तिपीठ आहे, जे पंजाब मधील जालंधर मधील कॅन्टोन्मेंट स्टेशन जवळ आहे. असे मानले जाते की देवी सतीचे डावे स्तन येथे पडले होते आणि ती येथे त्रिपुरा मालिनी म्हणून राहते. हे स्थान शक्ती साधनेसाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे मानले जाते. 7वे शक्तिपीठ म्हणजे गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यात असलेले अंबाजी मंदिर शक्तिपीठ आणि देशातील प्रमुख शक्तिपीठापैकी एक मानले जाते. येथील गब्बर पर्वत विशेष पवित्र मानला जातो, कारण असे मानले जाते की येथे देवी सतीचे हृदय पडले. या मंदिराचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणतीही मूर्ती आढळत नाही. येथे भाविक श्रीयंत्राची पूजा करतात. 8वे शक्तिपीठ म्हणजे नेपाळमधील काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिराजवळ बागमती नदीच्या काठावर असलेले गोहेश्वरी शक्तिपीठ.
असे मानले जाते की देवी सतीचे दोन्ही गुडघे येथे पडले होते आणि या पवित्र ठिकाणी तिची महामाई म्हणून पूजा केली जाते. 9वे शक्तीपीठ कैलास पर्वताजवळ मानस सरोवरात आहे, जे तिबेटी प्रदेशातील एक अतिशय पवित्र शक्तीपीठ मानले जाते, ज्याला तक्षशिला शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. असेही मानले जाते की देवी सतीचा उजवा हात येथे पडला होता. 10वे शक्तीपीठ म्हणजे उत्कल शक्तीपीठ, ज्याला विराज शक्तीपीठ असेही म्हणतात. तो ओसाच्या पुरी प्रदेशाच्या पूर्वेस स्थित आहे. असे मानले जाते की देवी सतीची नाभी या पवित्र ठिकाणी पडली होती, म्हणूनच येथे तिची पूजा देवी विमला म्हणून केली जाते. हे शक्तीपीठ जगन्नाथपुरीशी देखील संबंधित आहे आणि देवी विमला पुरी मंदिरात एक विशेष स्थान आहे. असे मानले जाते की जोपर्यंत भगवान जगन्नाथाचे नैवेद्य प्रथम माता विमलाला अर्पण केले जात नाही, तोपर्यंत ते महाप्रसाद मानले जात नाही. 11वे शक्तीपीठ म्हणजे नेपाळमधील पोखरा येथील मुक्तिनाथ मंदिराजवळील कनिका नदीच्या काठावर असलेले कनिका शक्तीपीठ. असे मानले जाते की माता सतीचे मेंदू या ठिकाणी पडला होते आणि येथे देवीची कंदिका चंडी म्हणून पूजा केली जाते. 12वे शक्तीपीठ म्हणजे पश्चिम बंगालमधील कटवा जंक्शन जवळील केतू गावात असलेल्या बहुला शक्तीपीठ. असे मानले जाते की माता सतीचा डावा हात या पवित्र ठिकाणी पडला होता आणि येथे देवीची बहुला म्हणून पूजा केली जाते. 13वे शक्तीपीठ म्हणजे पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात असलेले उज्जैनी शक्तीपीठ. असे मानले जाते की माता सतीचा उजवा मनगट याच ठिकाणी पडला होता आणि येथे ती चंद्रिका देवी म्हणून विराजमान आहे. 14वे शक्तीपीठ म्हणजे त्रिपुरा सुंदरी शक्तीपीठ. त्रिपुरा राज्यातील राज किशोर गावात स्थित आहे. असे मानले जाते की देवी सतीचा उजवा पाय याच ठिकाणी पडला होता आणि या पवित्र ठिकाणी त्रिपुरा सुंदरी शक्तीपीठाची स्थापना झाली होती. 15वे शक्तीपीठ म्हणजे बांगलादेशातील चितगाव येथे असलेले चतल शक्तीपीठ. असे मानले जाते की देवी सतीचा उजवा पाय याच ठिकाणी पडला होता आणि आजही येथे तिची देवी भवानी म्हणून पूजा केली जाते. 16वे शक्तीपीठ म्हणजे त्रिस्टोटा शक्तीपीठ, जे पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील सलवारी गावाजवळील तिस्ता नदीच्या काठावर आहे. असे मानले जाते की देवी सतीचा डावा पाय याच ठिकाणी पडला होता आणि येथे तिची देवी ब्राह्मणी म्हणून पूजा केली जाते. 17वे शक्तीपीठ म्हणजे आसाम मधील गुवाहाटी येथील कामगिरी पर्वतावर असलेले कामाख्या शक्तीपीठ. हे शक्तीपीठ आध्यात्मिक साधना आणि शक्तीपूजेच्या सर्वात प्रमुख केंद्रापैकी एक मानले जाते. असे मानले जाते की देवी सतीची योनी याच ठिकाणी पडली होती आणि येथे तिची देवी कामाख्या म्हणून पूजा केली जाते. हे मंदिर विशेषतः अंबुबाची मेळ्यासाठी प्रसिद्ध आहे, जी देवीच्या मासिक पाळीचे प्रतीक मानले जाते. या काळात मंदिराच्या गर्भगृहाचे दरवाजे 3 दिवस बंद राहतात आणि चौथ्या दिवशी भक्तांसाठी उघडले जातात. हे स्थान केवळ शक्ती उपासकासाठीच नाही तर तंत्र साधकांसाठी देखील खूप महत्वाचे आहे. 18वे शक्तीपीठ म्हणजे युगात शक्तीपीठ, ज्याला सीलग्राम शक्तीपीठ असेही म्हणतात. पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील शिल्पग्राम येथे स्थित. असे मानले जाते की देवी सतीच्या उजव्या पायाचा बोट येथे पडला होता. या पवित्र ठिकाणी तिची पूजा माता जोगनिया म्हणून केली जाते. 19वे शक्तीपीठ
म्हणजे पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे असलेल्या कालीघाट शक्तीपीठ हे केवळ मंदिर नाही तर जिवंत श्रद्धेचे प्रतीक आहे. असे मानले जाते की सतीच्या पायाची बोटे या पवित्र भूमीवर पडली होती. तेव्हापासून येथे देवीची पूजा माता कालिका म्हणून केली जाते. 20वे शक्तीपीठ म्हणजे प्रयाग शक्तीपीठ, जे उत्तर प्रदेशातील पवित्र तीर्थक्षेत्र प्रयागराज येथे स्थित आहे. असे मानले जाते की देवी सतीची बोटे या पवित्र भूमीवर पडली होती. तेव्हापासून ती येथे देवी ललितेच्या रूपात वास्तव्य करत आहे. त्रिवेणी संगमाजवळ असलेले हे शक्तीपीठ गहन आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. असे म्हटले जाते की जे भक्त खऱ्या मनाने देवीचे स्मरण करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 21 वाघे घाल्यातील सुंदर जेतिया टेकड्यामध्ये जयंती शक्तीपीठ आहे. असे मानले जाते की देवी सतीचा डावा मांडी या पवित्र भूमीवर पडली होती. तेव्हापासून हे ठिकाण मा जयंती म्हणून प्रसिद्ध झाले आहे. 22वे पश्चिम बंगालमधील किरीट शक्तीपीठ आहे, जिथे देवी सतीचा दिव्य मुकुट पडला होता. 23वे मनकर्णिका शक्तीपीठ आहे, जे उत्तर प्रदेशातील मनकर्णिका घाटावर आहे, जिथे देवी सतीचे सर्व दागिने पडले होते. 24वे तामिळनाडूमधील कन्याकुमारी शक्तीपीठ आहे, जिथे देवी सतीचा मागचा भाग पडला होता. 25वे हरियाणामधील कुरुक्षेत्र शक्तीपीठ आहे, जिथे देवीची सतीचा कंबरडा पडला होता. 26वे राजस्थानमधील पुष्कर मधील मणिवेदिका शक्तीपीठ आहे, जिथे देवी सतीचे दोन्ही मनगट पडले होते. 27वे आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य शक्तीपीठ आहे, जिथे देवी सतीची मान पडली होती. 28वे शक्तीपीठ म्हणजे तामिळनाडूतील कांची शक्तीपीठ, जिथे सतीचा संपूर्ण सांगाडा पडला होता. 29वे काळ माधव शक्तीपीठ आहे, जिथे सतीचा वामन निदंब पडला होता. 30वे शक्तीपीठ म्हणजे मध्य प्रदेशातील सौरथ शक्तीपीठ, जिथे सतीचा दात पडला होता. 31वे रामगिरी शक्तीपीठ आहे, जिथे सतीचा उजवा स्तन पडला होता. 32वे वृंदावनातील कात्यायनी शक्तीपीठ आहे, जिथे सतीचा संपूर्ण केस पडला. 33वे तामिळनाडूतील सुचितंद्रम शक्तीपीठ आहे, जिथे सतीचा मागचा भाग पडला होता. 34वे पंचसागर शक्तीपीठ आहे, जिथे सतीचे दात पडले होते. 35वे बांगलादेशातील करातोया घाट शक्तीपीठ आहे, जिथे सतीची वासराची कातडी पडली होती असे म्हटले जाते. 36वे शक्तीपीठ म्हणजे आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यम, जिथे सतीचे गाल पडले होते. 37वे पीठ पश्चिम बंगालमधील विभस शक्तीपीठ आहे, जिथे सतीचे घोटे पडले होते. 38वे पीठ गुजरात मधील चंद्रभागा शक्तीपीठ आहे, जिथे सतीचे उदर पडले होते असे म्हटले जाते. 39वे पीठ भैरव पर्वत शक्तीपीठ आहे, जिथे सतीचा वरचा ओठ पडला होता असे म्हटले जाते. 40वे पीठ जनस्थान आहे, जिथे सतीची हनुवटी पडली होती असे म्हटले जाते आणि ते महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. 41वे पीठ आंध्र प्रदेशातील गोदावरी घाट शक्तीपीठ आहे, जिथे सतीचा डावा गाल किंवा गाल पडला होता. 42वे पीठ राजस्थानातील जयपूर मधील विराट अंबिका शक्तीपीठ आहे, जिथे सतीचा उजवा पाय पडला होता. 43वे पीठ मिथिला शक्तीपीठ आहे, जे नेपाळ मधील जनकपूर मध्ये असल्याचे म्हटले जाते. सतीचा डावा खांदा इथे पडला होता. 44वे पीठ रत्नावली शक्तीपीठ आहे, असे म्हटले जाते की जे तामिळनाडूतील चेन्नई येथे आहे आणि येथे सतीचा
उजवा खांदा पडला होता. 45वे पीठ पश्चिम बंगालमधील नलहाटी शक्तीपीठ आहे, जिथे सतीची नाळ पडली होती. 46वे पीठ झारखंड मधील वेदनाथ शक्तीपीठ आहे, जिथे सतीचा अंत्यसंस्कार झाला होता. 47वे पीठ पश्चिम बंगालमधील वक्रेश्वर शक्तीपीठ आहे, जिथे सतीचा मेंदू पडला होता. 48वे पीठ बांगलादेशातील योगेश्वरी शक्तीपीठ आहे, जिथे सतीचा डावा तळहात पडला होता. 49वे पीठ पश्चिम बंगालमधील कुल्ला शक्तीपीठ आहे, जिथे सतीचा खालचा ओठ पडला होता. 50वे पीठ पश्चिम बंगालमधील नंदीपूर शक्तीपीठ आहे आणि असे म्हटले जाते की देवी सतीचा हार येथे पडला होता. आणि शेवटचे 51वे पीठ श्रीलंकेच्या लंका प्रदेशात असलेल्या इंद्राशी शक्तीपीठ आहे. असे म्हटले जाते की देवी सतीचा पायल येथे पडला होता. तर मित्रांनो, ही होती माता सतीची 51 शक्तीपीठे. जर तुम्ही आमच्या व्हिडिओद्वारे ही सर्व शक्तीपीठे पाहिली असतील तर कमेंट बॉक्समध्ये खऱ्या भक्तीने जय माताजी लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना तुमच्यासारखे सर्व 51 शक्तीपीठे पाहता येतील. जर हा व्हिडिओ बोलताना काही चूक झाली असेल तर माझ्या वतीने मी माफी मागतो. मला आशा आहे की तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्ही देवीचे खरे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माताजी लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय भारत.